नगर मार्गावरती शिक्रापूरच्या आसपास आंदोलन चालू असल्यामुळे नगर मार्गावरच्या सर्व गाड्या बंद राहतील। छत्रपती संभाजीनगर नगर मार्गावरच्या गाड्या बंद आहेत। प्रवाशांनी याची नोंद घ्यायची। तिकडे आंदोलन चाललंय म्हणजे सारी आमच्या आता ज्येष्ठ नागरिकांची सारी तारमिळ झाली। काय करणार आता जायला गाड्या नाहीत, काय करायचं आता? रातचं इथं मुक्काम करावं लागेल आम्हाला। जालन्याच्या पुढे जायचं। हा एक बंद समजा ना, पुण्याहून आलो आंबड तालुका जिल्हा जालना। प्रेगुटून आलोय आणि हिंगोली जायचंय, गाड्या नाही म्हणतात, संघ बी कोणी नाही। आम्हाला जायचंय नगरच्या पुढं, पण गाडी नाही, इष्टी नाही, काय नाही। आता काय पुढं आंदोलन चाललंय जणू। आमचा मुलगा ऍडमिट आहे ना, दवाखान्यात चाललो बघायला। आता कशाचं आता व्यवस्था नाही म्हणून तर बसलोत ना। मी नगरला जाण्यासाठी थांबलेलो असून जवळपास मी 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे थांबलेलो आहे, परंतु वाहतूक बंद असल्या कारणास्तव प्रवाशांचे इथे खूप हाल होत आहेत। याकडे प्रशासनाने जरूर लक्ष दिलं पाहिजे आणि यावरती जो काय तोडगा काढण्याचा जो काम आहे ते लवकरात लवकर केलं, कारण शासनाच्या आडमुठी धोरणामुळे किंवा काही कारणास्तव जे काही प्रवाशांचे हाल होत आहेत ते सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। याकडे प्रशासन दुर्लक्ष करते, टाळाटाळ करते। अशी सर्व प्रवाशांची किंवा सर्वसामान्यांची कळकळीची विनंती आहे की शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून जो काय निर्णय घ्यायचा असेल किंवा काय तोडगा काढायचा असेल तो लवकरात लवकर काढावा। सर्वसामान्यांचे हाल होऊ नयेत अशी शासनाने काळजी घ्यावी। सकाळी आपण 10 वाजेपर्यंत नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या बसेस सोडलेल्या होत्या 10 वाजेपर्यंत। त्यानंतर काही ठिकाणी रस्त्यामध्ये अडथळे आहेत, आंदोलनकर्ते आहेत अशी माहिती पोलिसांकडून दिल्यानंतर त्या मार्गावरचं आपण ऑपरेशन थांबवलेलं आहे। तोपर्यंत ज्या सकाळच्या टायमिंगमधल्या साध्या आणि इतर बसेस, काही बसेस गेलेल्या होत्या। त्यानंतर 10 ते आता 4 वाजेपर्यंत जवळजवळ 100 बसेस त्या रूटवरती जातात, त्या बसेस थांबवलेल्या आहेत। येणाऱ्या बसेस येत नाही आहेत त्या रूटवरून, त्यामुळे त्या मार्गावरचं ऑपरेशन सध्या बंद आहे। पुढील आदेश येईपर्यंत ते बंद राहील। जसे सूचना पोलिसांकडून आमच्या नगर आणि त्या विभागाकडून मार्ग व्यवस्थित आहे प्रवाशांसाठी जाण्यासाठी, बसेससाठी, त्यावेळेस तो पुन्हा सुरू करण्यात येईल। सध्याचे डेपो आपले शिवाजीनगर डेपोतील जे काही प्रवासी वगैरे त्या मार्गे जाणार त्यांच्यासाठी काय वेगळी व्यवस्था वगैरे काही झाली पाहिजे? त्यांचे काय नाही, ज्यांचे त्या रूटवरती वेगळी काय व्यवस्था नाही, परंतु ज्यांचं आगाऊ आरक्षण होतं त्यांचं रिफंड देण्याची व्यवस्था आपण इथं केलेली, तो रिफंड दिलेला आहे, देतो आहे। जे कोण रिफंड घेऊ शकलेले नाही आहेत त्यांनी नंतर जरी ती तिकीटं सादर केली तरी त्यांना आपण रिफंड देणार आहोत। रोज या आजच्या व्यतिरिक्त रोज या मार्गावर जाणाऱ्या टोटल बसेस किती असतात? 350 बसेस सुमारे रोज त्या मार्गावर जातात 24 तासामध्ये। सकाळी फक्त ज्या 50 ते 60 बसेस गेलेल्या आहेत तेवढ्याच बसेस गेल्या, त्यानंतर बसेस नाही गेलेल्या, थांबलेल्या आहेत। तिकडनं येणारे वाहक आहेत किंवा काय त्यांचे काही तक्रारी वगैरे काय आल्या आतापर्यंत? नाही, तक्रारी नाही, ते तिथं थांबून आहेत, त्यांना त्या बाजूनं पण सोडलेलं नाही, त्यामुळं ते तिथं बसेस आणि ते क्रू तिथंच थांबून आहेत त्या घरात। अंदाज काय वाटतं कधीपर्यंत हे सगळं सुरू होईल? नाही, त्याच्याबद्दल काही नाही सांगू शकत। प्रवाशांना काय सांगणार आता इथून? प्रवाशांनी काय जसंच हे मार्ग सुरू झाल्याची खात्री होईल त्यानंतर पुन्हा त्या मार्गावरती आपण सेवा सुरू करणार आहोत। त्या फेऱ्या जातील, त्यानंतरच प्रवास करावा प्रवाशांनी। वेगवेगळ्या विभागातल्या आगाराच्या 350 बसेस जात असतात, त्यांचं उत्पन्न तिकडे जरी जमा होत असलं तरी साधारण 350 बसेस पैकी ज्या उर्वरित बसेस जाणार नाहीत किंवा गेलेल्या नाही आहेत त्या 350 बसेसचं सरासरी 70-1 लाखापर्यंतचं उत्पन्न दैनंदिन मिळत असतं।